महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ज्या अपडेटची आपण वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो, ती अपडेट म्हणजे लाडकी बहिणीचे जे काही पैसे आहेत 4,500 रुपये आणि 1,500 रुपये, तर ते आता तुमच्या खात्यात केव्हा जमा होतील, किती वाजेपर्यंत आज रोजी जमा होतील, त्या संदर्भात अपडेट आलेली आहे आणि पुराव्यासहित अपडेट आलेली आहे। तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। माता आणि बहिणींसाठी पैसे येण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हे काम करायचं आहे। जे 3 कामं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे ते तुम्हाला करायचे, अदरवाईज तुमच्या खात्यात पैसे येणार नाही आहे। जरी आले ते तुम्हाला तरी भेटणार नाही आहे। फक्त हे काय करायचं तुम्हाला ते मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी पूर्णता करायची आहे। तर सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे ते किती वाजेपर्यंत येतील, कोणाला भेटतील आणि कोणाचे फॉर्म आता रिजेक्ट झालेले आहेत, कोणाला 1,500 भेटतील आणि कोणाचे 3,000 रुपये बुडाले, ते सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे न स्किप करता सर्वांनी शेवटपर्यंत पहा। आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत आता शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, आपण आतापर्यंत अनेक प्रकारचे अपडेट पाहिलेले आहे की लाडक्या बहिणीचे आता या ठिकाणी पैसे येणार आहे, आता येतील, उद्या येतील, 4 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, अशा अनेक प्रकारचे अपडेट पाहिलेले आहेत। तुम्ही इथं पाहिलेले असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी पाहिलेले असतील, परंतु त्या कुठल्याही प्रकारच्या सत्यात उतरलेल्या नाही आहे। म्हणजे ते फक्त एक या ठिकाणी ॲप्लिकेबल, म्हणजे ती जी तारीख होती तर ती एक्सेप्टेबल होती, कारण बाकीच्यांना पैसे आलेले आणि तुम्हाला आलेले नाही आहे। तुमच्या आजूबाजूला सुद्धा सगळ्या माता आणि बहिणींना भरपूर पैसे आलेले, परंतु तुम्हाला आलेले नाही आहे। मग हे पैसे तुम्हाला आता कधी येतील तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता सर्वात प्रथम ज्या माता आणि बहिणींनी लक्षात घ्या, ज्या माता आणि बहिणींनी जुलैपासून, बघा जुलैपासून ते जवळपास, आता अगोदर तुम्हाला हे सांगतो की 3,000 रुपये कोणाचं नुकसान होणार आहे, कोणाचे 3,000 रुपये बुडाले। ज्या माता आणि बहिणींनी जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेला होता, त्या काळामध्ये त्यांनी अर्ज पण केला, त्याच्यानंतर तो अप्रूव्हल झाला, त्यांचा आधार DBT वगैरे संपूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे 31 ऑगस्टपर्यंत। अशा माता बहिणींना आता ज्यांना अगोदर 3,000 रुपये भेटलेले त्यांचं ठीक आहे, परंतु ज्यांना 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे त्यांना या महिन्याच्या, आता म्हणजे आज रोजी त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या, 31 तारखेच्या आज ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांना 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे, तर त्यांना आज रोजी 4,500 रुपये भेटतील, लक्षात घ्या। आणि ज्यांना 31 तारखेच्या आज ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि अगोदर 3,000 रुपये भेटलेले आहेत, अशांना फक्त यावेळेस 1,500 रुपये भेटणार आहेत, ठीक आहे, लक्षात घ्या। आणि ज्या माता बहिणींनी 1 तारखेनंतर, म्हणजेच 31 तारीखनंतर 1 तारखेपासून समोर अर्ज केलेला आहे, अशा माता आणि बहिणींना फक्त 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, फक्त 1,500 रुपयेच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तुमचे 3,000 रुपये आता बुडाले, ठीक आहे, हे लक्षात घ्या। तर सांगण्याचा मेन मुद्दा काय आहे की तुम्ही जर 1 तारखेनंतर अर्ज केला, 1 तारीख आणि त्याच्यापासून पुढं, तर तुम्हाला फक्त याच महिन्याचे 1,500 रुपये भेटतील, मागील 2 महिन्याचे पैसे भेटणार नाहीत, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे 3,000 रुपये तुमचं बुडाले आणि तिथं तुमचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तर ही तुमच्यासाठी बॅड बातमी होती। आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे पैसे अकाउंटमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यानंतर सांगतो की पैसे, बघा तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असलं पाहिजेत। आता काही महिला म्हणतील आम्ही केलेलं आहे, आता तुम्ही जर बँकेमध्ये दिलेलं आहे आणि बँकवाल्यांनी केलेलं नाही आहे, तर ही चूक त्यांची आहे। मग आता तुमचं इथं नुकसान होऊ शकतं ना, तुमचे पैसे येणारच नाही आहे, तुम्ही तर दिलेलं आहे परंतु त्यांनी पण करायला पाहिजेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। मी केलेलं आहे आणि माझे पैसे आले नाही, आता तुम्ही तुमची प्रोसेस केलेली, फॉर्म भरलेला आहे, तिथं दिलेला आहे आणि त्यांनी जर केलं नाही तर मग तुम्हाला इथं तर या ठिकाणी नुकसान होईल ना, मग तुमचे पैसे येतील का, नाही येतील। तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। आणि त्याच्यावरती मी स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल, तो व्हिडिओ पहा। आणि तसं जर तुमचं ॲक्टिव्ह झालेलं असेल तर तुमच्या खात्यात पैसे येतील। आणि 2 नंबरला
तुमचं ॲक्टिव्ह आहे किंवा नाही अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. आता काही माता बहिणींचे पैसे येतात परंतु त्यांचं अकाउंट चालूच झालेलं नाही आहे, ते ॲक्टिव्हच नाही आहे, पैसे आलेले आहे, पैसे अडकलेले आहे, ते ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे, अकाउंट चालूच नाही आहे, कारण ते व्यवहारच करत नाही. मग याच्यामध्ये ही गोष्ट तुम्हालाच क्लिअर करायची आहे. तुम्हाला पहिले काम करून घ्यायचं आहे, अकाउंट चालू करायचं आहे. नुसतं पैसे येतील त्याची वाट पाहत बसायची नाही आहे, कारण पैसे अटकतील, तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाही. अकाउंट जर ॲक्टिव्ह नसेल तर अकाउंट ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 नंबर आधार सीडिंग, त्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबर बोललो अकाउंट चालू आहेत किंवा नाही, आणि 3 नंबरचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म अप्रूव्हल. तुमचा जर फॉर्म अप्रूव्हल असेल, तुम्हाला मेसेज आलेला असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील. म्हणजे हे तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला कुठला तरी मेसेज आलेला आहे का, कारण हा नसेल म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार नाही. आता भरपूर माता बहिणी म्हणतील सर माझं हे ते, बघा तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु तुमचा फॉर्म जर अप्रूव्हल नसेल, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, फॉर्म अप्रूव्हल किंवा असेल तरच पैसे भेटतील आणि नसेल तर भेटणार नाहीत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मेसेज चेक करायचा आहे की तुम्हाला फॉर्म अप्रूव्हलचा मेसेज आलेला आहे का लाडकी बहिणीचा, असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील. हे 3 मुद्दे लक्षात घ्यायचे. याच्यापैकी कुठलं जरी काम बाकी आहे तर हे तिन्ही काम तुमचे या ठिकाणी परफेक्ट असले तरच तुम्हाला पैसे भेटतील. कुठलं जरी एक काम बाकी असेल तर पैसे भेटणार नाहीत, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी हे सांगतो की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत. तर बघा तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे आज 4 ते 5 वाजेच्या दरम्यान येणार आहेत. वरून आदेश पाठवण्यात आलेला आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आज रोजी पैसे जमा होणार आहेत म्हणून. ठीक आहे, तर सर्व माता आणि बहिणींनी लक्षात घ्या की तुमच्या बँक खात्यामध्ये आज रोजी पैसे येऊन जातील. ज्यांना 4,500 रुपये भेटतील त्यांच्यासाठी तर मोठी आनंदाची बातमी आहे, कारण अगोदर त्यांना 1 रुपया पण भेटलेला नाही आहे. आणि ज्यांना अगोदर 3,000 भेटलेले त्यांना 1,500 भेटतील. आणि ज्यांनी फॉर्मच आता भरलेला आहे सप्टेंबरमध्ये तर त्यांना फक्त किती भेटणार आहेत 1,500 रुपये. त्यांचे 3,000 रुपये बुडालेले आहेत. तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल. 5 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील. तुम्हाला SMS येईल की लाडक्या बहिणीचे एवढे रुपये तुम्हाला भेटलेले आहे. सर्वांनी चेक करायचे आहे आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो की तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला पाहिजेत. ठीक आहे, ज्यांची पात्रता असेल त्यांनाच पैसे भेटतील. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला सांगणार होतं की फॉर्म रद्द कोणाचे होतील. आता अर्जांची पूर्णपणे छाननी करण्यात आलेली आहे आणि छाननीच्या दरम्यान लक्षात घ्या ज्यांचे फॉर्म अयोग्य आहेत त्यांचे फॉर्म रद्द होतील, त्यांना पैसे भेटणार नाहीत. आणि ज्यांचे योग्य असतील त्यांनाच पैसे इथून पुढं भेटणार आहेत. त्याच्यासाठी पैसे येण्यासाठी वेळ लागत होता, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आज 5 वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मेसेज येईल, मेसेज आला की लगेच समोरची अपडेट मी तुम्हाला तशी देणार आहे पैसे आल्यावर, त्यामुळे काळजी करू नका. व्हिडिओ पसंत आला असेल लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आपल्या माता बहिणींपर्यंत पण शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.